मित्रांनो, महाराष्ट्रात आज गुन्हेगारी वाढली आहे, बेरोजगारी सीगेला पोहोचली आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण एका मोठ्या न्यूज चॅनलला सर्वात मोठा गुन्हेगार कोण सापडला माहित आहे? एक एसटी चालक, जो 5 मिनिटं बस थांबून आपल्या संसारासाठी भाजी घेत होता. ज्या हातांनी लाखो प्रवाशांचा जीव सुरक्षित ठेवला, त्याच हातात भाजीची पिशवी पाहून या चॅनलने त्याला चक्क गुन्हेगारासारखं उभं केलं. ही पत्रकारिता आहे की टीआरपी साठी चाललेला नंगानाच? आज यावर बोललंच पाहिजे. जळगाव जिल्ह्यात एक घटना घडली. एका एसटी चालकाने उभ्या प्रवासात 5 मिनिटं वेळ काढून घरासाठी भाजी घेतली. आता मला सांगा, तो माणूस नाही का? त्याला घरदार नाही का? पण न्यूज 18 लोकमतच्या कॅमेराजीवी पत्रकारांनी तिथे जाऊन असा काही आरडाओरडा केला, जणू काही त्या चालकाने खूप मोठा भ्रष्टाचार केलाय किंवा कुणाचा खून केलाय. ट्रॅफिक जॅमचं कारण पुढं करून एका कष्टकऱ्याची जाहीर बदनामी करण्यात आली. 5 मिनिटं बस थांबली तर आभाळ कोसळलं का? की त्या चालकाचा पगार इतका मोठा आहे की तो कामाव्यतिरिक्त वेळच काढू शकत नाही? न्यूज 18 लोकमतला माझे काही रोखठोक प्रश्न आहेत. बेरोजगारी आणि महागाईवर तुमचे कॅमेरे कधी धावणार? शेतकरी आत्महत्या करत असताना तुमची ब्रेकिंग न्यूज कुठे असते? महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे, तिथे तुमची लेखणी का थांबते? एसटी चालकांच्या विश्रामगृहांची दुरावस्था कधी पाहिली आहे का? तिथे जाऊन कधी रिपोर्टिंग करण्याची हिंमत दाखवली का? हा चालक ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता, सणासुदीला घरी न जाता आपल्याला सेवा देतो. तुटपुंज्या पगारावर हे लोक घर चालवतात. त्या चालकाला 5 मिनिटं भाजी घेण्यासाठी सवड मिळाली तर त्यात गुन्हा काय? पत्रकारितेचा धर्म हा शोषितांच्या पाठीशी उभं राहणं असतो, त्यांचं शोषण करणं नाही. टीआरपीच्या नावाखाली एका गरीबाचा बळी देणं आता थांबवा. महाराष्ट्राच्या जनतेला माझं आव्हान आहे, अशा विकृत मानसिकतेच्या मीडियाला त्यांची जागा दाखवून देण्याची गरज आली आहे. आम्ही कष्टकरी चालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. जर तुम्हालाही वाटत असेल की त्या एसटी चालकासोबत जे झालं ते चुकीचं आहे, तर हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात शेअर करा. प्रत्येकापर्यंत हे सत्य पोहोचलं पाहिजे, अशा पत्रकारितेचा जाहीर निषेध. अशा प्रकारचे लेख एसटी कर्मचाऱ्यांमध्ये फिरत आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? चालकाचं वागणं चुकीचं होतं की पत्रकाराचं? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला विसरून चालणार नाही, कारण चॅनल हा तुमच्यासाठीच बनवलेला आहे. म्हणून सगळ्यांनी एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.